हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये धक्का। अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकरांसह माजी नगरसेवक आज पवार गटात। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते पक्ष बदलत असतात। पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला फसवणारा सर्वात बेईमान नेता शरद पवार। भाजपा आमदार बबनराव लोणीकरांची पवारांवर बोचरी टीका। शरद पवार जाणकार नेते, महाराष्ट्राला त्यांच्याकडून अपेक्षा। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातील भेटीवरून भुजबळांची प्रतिक्रिया। शरद पवारांची दुपारी पत्रकार परिषद। भुजबळांच्या भेटीनंतर पवार काय बोलणार याकडे लक्ष। जम्मू काश्मीरमध्ये काल 5 जवान शहीद। अमित शहा अपयशी गृहमंत्री, त्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। विधान परिषद निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षांची मतं फुटत होती, दिसत होतं। शेकापच्या जयंत पाटलांचा मवियाने बळी घेतला, उदय सामंत यांचा आरोप। पंढरी विठुनामाच्या गजरामध्ये दुमदुमली। चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा मेळा। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार। महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो। गोरगरिबांची तत्परतेने सेवा करण्याची प्रेरणा मिळो। पंतप्रधान मोदींनी आषाढी एकादशी निमित्त मराठीतून दिल्या शुभेच्छा। यासीन भटकळ विशाळगडावर कधीपासून आणि कुणाकडे राहायचा याची सखोल चौकशी करणार। हसन मुश्रीफांचं आश्वासन। तर तोडफोड प्रकरणी रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात। सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचा मॉकपोल घ्या। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जिल्हा निवडणूक विभागाला सूचना। सुजय विखेंनी 40 मतदान केंद्रांवर आक्षेप घेतला होता। खेडकर दाम्पत्य फरार झाल्याची चर्चा। पुणे पोलिसांच्या 3 पथकांकडून शोध सुरू। गावी आणि पुण्यातल्या घरांमध्येही खेडकर दाम्पत्य नाही, फोनही बंद। पूजा खेडकर प्रकरणामध्ये आई वडिलांवरही विविध आरोप। पूजा खेडकरच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर घर नसून कंपनी, तर दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नाची चौकशी होणार। जिल्हाधिकाऱ्यांनी इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागवली। 2015 मधील जान्हवी गडकर ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 1 ऑगस्टला सुनावणी। जान्हवी गडकरवर हत्येचा खटला चालवण्याची सरकारची मागणी। वाघनखं उद्या संध्याकाळी साताऱ्यामध्ये पोहोचणार। 19 जुलैला राज्य सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। पुण्यातील म्हाडाच्या 4,850 घरांसाठी उद्या सोडत। गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,372, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1,037 आणि प्रथम येणाऱ्यास 2,423 घरं। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द। वीरेंद्र तावडेला तातडीनं ताब्यात घेण्याचे एटीएसला आदेश। कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 2 दिवसानंतरही विलंबाने। कोकण कन्या, तुतारी आणि मंगला एक्सप्रेस 2 तास उशिरानं, तर मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस रद्द। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर तेल वाहतूक करणारे जहाज उलटलं। जहाजावरील 13 भारतीयांसह 16 चालक बेपत्ता। एमएससीची ट्विटरद्वारे माहिती। अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर। नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।